श्रीचैतन्यमनविष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकधामयं ददान्ति स्वापदान्तिकं नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायिते कृष्णाय कृष्णचैतन्यनामिने गौरतिशे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपीश गोपिका कांत राधा कांत नमस्ते तप्त कांचन गौरांगे राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद जय गदाधर सद्गुरु। हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे कृष्ण 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 हरे राम। ते मला संकट फार येतं. पहिलं मला 52 श्लोक सांगितलं, इथं आलं की पार 53. लईच बदल. आणि मला काहीच माहीत नव्हतं. आज इथं आल्यावर धर्मराज प्रभूंनी सांगितलं भक्ती विनोद ठाकूर महाराजाचं बी सांगायचं, गदाधर पंडितचं बी सांगायचं. इतका गोळ मानल्यावर मी काय करायचं, सगळंच माहिती नाही. अचानक नवीन श्लोक अचानक सगळं देते ते मला. हे मला मेरा अहंकार चोर चोर करने के लिए लोग ऐसा करते. मराठी बोलायचं का हिंदी जनो? मराठी का हिंदी? काय मराठी. काय काय सांगायचं हेच मला कळालं. मला वाटतं याच्यात पुढे दिसू लोक मध्वाचार्याचं उदाहरण दिलेलं आहे. मध्वाचार्याचं उदाहरण याच्यासाठी दिलंय, सर्वभूत समशांतो. या सर्वभूत समस शब्दाचा अर्थ गीता प्रेस वगैरे दुसऱ्या भागवतात असा केलेला आहे. सर्वभूता प्राणी मात्राच्या ठिकाणी सर्व ठिकाणी परमात्म्याला पाहिलं जातं, समान भावाने पाहिलं जातं. कधी कधी त्याचा अर्थ असा पण केला जाऊ शकतो की सर्व भूत जे आहे तर जीव जे आहे ते डायरेक्ट परमात्माचे. जीवच परमात्मा आहे असं शंकराचार्याचा सिद्धांत. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मित्य जीव ब्रह्म एव न परा. नीट आहे का? काय कळायचं नाही, सावध व्हा. शंकराने सांगितलं एका अर्ध्या श्लोकात मी सांगन, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः. यदुक्तं ग्रंथ करोडो ग्रंथामध्ये दिलेले, कोट्यवधी ग्रंथात दिलेले अर्ध्या श्लोकात सांगतो सगळं. ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या आहे, जीव ब्रह्म एव न पर. आणि जीव हाच ब्रह्म आहे, दुसरं काही नाही या जगात. तसा इथं अर्थ लागू नये म्हणून मध्वाचार्यांचं तात्पर्यामध्ये घेतलेलं आहे. नीट आहे का? मध्वाचार्याचा जो सिद्धांत आहे माहिती आहे ना सगळ्यांना कसा आहे तो? डायरेक्ट शंकराचार्याच्या विरोधात तो सिद्धांत आहे. एकच ब्रह्म आहे शंकराचार्य सांगतात, आणि ह्यांनी त्याचे अद्वैत सिद्धांत मांडलेला आहे.
आणि त्याच्या विपरीत द्वैत, केवळ द्वैत सिद्धांत मध्वाचार्यांनी मांडलेला आहे. प्रत्येक आचार्यांचं मत एक दुसऱ्याशी मिळतं जुळतं नाही. मध्वाचार्याच्या सिद्धांतामध्ये यांनी काय सांगितलं? भेद नाही. जीवन ब्रह्म एकच आहे, भेदच नाही. कुणी सांगितलं? शंकराचार्यांनी. मध्वाचार्यांनी सांगितलं 5 भेद आहेत. किती? कधी न मिटणारे 5 भेद आहेत. जीव कधीच ब्रह्म होऊ शकत नाही. जीव जीवच राहतो, मुक्त झाला तरी. जैन सिद्धांतामध्ये वेदाला मानलं जात नाही आणि देवाला मानलं जात नाही. आत्म्याला मानलं जातं. आत्मा आहे. महावीर स्वामींनी वगैरे ते सांगितलं आत्मा आहे. आणि आत्मा एक नाही, अनेक आहे. जीव नाना आहेत. नीट आहे का? हे लई सोपं नाही. आणि प्रत्येक जीव भगवान होऊ शकतो. त्याचा अर्थ भगवान बी नाना, बहुविश्वरवाद असं म्हणू शकतो त्याला. बहुविश्वरवाद. तू सुद्धा भगवान होऊ शकतोस. आणि शंकराचार्याचा हा एक फरक आहे. शंकराचार्य जीवच ब्रह्म मानतात, म्हणजे भगवानच. परंतु फरक हा आहे की तो कुठलाही जीव भगवान झाला तरी एकच भगवान, मूळ ब्रह्माशी लय होणार आणि त्याचं संपणार, अस्तित्व संपणार, तो एकच भगवान. लक्षात आलं का? नीट आहे का? बाय आहेत ना, इतक्या बडबड करतात. शंकराचार्याच्या दृष्टीने आत्मा हा सर्वव्यापी आहे. काय? आत्मा हा सर्वव्यापक आहे, तोच परब्रह्म आहे. आता अज्ञानामुळे तुम्हाला तसं वाटत नसलं तरी ज्यावेळेस ज्ञान होईल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की मी अहम ब्रह्मास्मी, सोहम. आता अज्ञान तुमचं जायला पाहिजे, म्हणजे तुम्ही डायरेक्ट भगवान होणार असं सांगतात. आणि तो भगवान, जो बी जीव भगवान होईल उद्या, साधना करून सायुज्य मुक्ती प्राप्त करील, तो झालेला भगवान आणि पूर्वीचा एक मुक्त झालेला भगवान हे अलग नाहीत. ते सगळे एकच आहेत, एकच भगवान होणार. जैन मतात तसं नाही. जो आत्मा भगवान होईल तो सेपरेट, आणि दुसरा झाला तर पुन्हा तो दुसरा, आणि चौथा झाला तो चौथा भगवान. असं हजारो जीव मुक्त जरी झाले तरी ते हजारो भगवान होतील. लक्षात येते का? आणि बुद्धांचा आहे क्षणिकवाद आणि शून्यवाद. शून्यवादाचा प्रचार नागार्जुनने केलेला आहे. माहिती ना रामदार बा? माहिती का? नाही तर तुम्ही म्हण, आधी ऐकून घ्यायचं आणि पुन्हा मागून सांगायचं हा मला माहिती. भरपूर लोक तसं करतात, विशेष करून मोहन रूप प्रभू करतात. आधी ऐकून घेणार पूर्ण डिटेल, मागून हे मला माहिती होतं प्रभूजी, मी मुद्दाम विचारले तुम्ही आहेत का इथं? अरे देवा, बसले. तशी सवय वाईट असते ती. शून्यवाद हा नागार्जुनने जास्त प्रचार केला. काहीच्या मताने तो धन्वंतरी टाईप पण होता. औषधाचं ज्ञान होतं त्याला भरपूर. ते काही ग्रंथ त्याचे लुप्त झालेले आहेत. काही ते नालंदा आहे ना, नालंदा विश्वविद्यालय, ते नंतर मुसलमानांनी, ब्रिटिशने जाळून टाकलं. बहुतेक मुसलमानांनी जाळून टाकलं, त्याचे ग्रंथ जाळून टाकले. त्यामुळं काही ग्रंथ सगळे जळून गेले. नालंदा विश्वविद्यालय कुठं होतं हे राम? बिहारमध्ये होतं. आणि दुसरं एक विश्वविद्यालय होतं ते अफगाणिस्तानमध्ये होतं.
तक्षशिला, चाणक्य तिथं शिकले. हे बस गे मसोबा खाली, उगच उग उठ 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 बस करतो. त्याला झोप आली तर उठतो बसतो, उठतो बसतो. काय सांगत होतो मी? क्षणिकवाद कसा आहे तुमच्या लक्षात येतो का? क्षणिकवाद हे चंद्रभागा वाहते. चंद्रभागा वाहते, नीट आहे का? चंद्रभागा वाहते आणि वाहत असणारं आताचं जे पाणी, समजा एखादं गवत आहे त्याच्यावरून वाहून चाललं, ते गेलं की पुन्हा दुसरं गवत, तिसरं गवत, तसं पाणी सुद्धा इथून गेलेलं ते गेलं, पुन्हा येणारं पाणी नवीन आहे. आणि इथं तुमच्या समोरचं जे पाणी ते क्षणिक आहे, ते नाहीच आहे. पुन्हा दुसऱ्यांदा आपण जसं अख्खी गंगा, आपण जसं गंगा हिमालयापासून गंगासागरापर्यंत एकच मानतो, किंवा आपण भीमाशंकरपासून चंद्रभागा समुद्रापर्यंत एकच मानतो, तसं नाही. प्रत्येक क्षणाला हा पलट आहे, बदलणार आहे. हे जे आताचं जे तुमच्या समोरचं पाणी ते पुढे निघून गेलं आणि दुसऱ्या क्षणी दुसरंच पाणी येणार. नीट आहे का? असलं ऐकायची सवय आहे का नाही तुम्हाला? मी तरी काय करू? दिव्याची ज्योत लक्षात ठेवा. दिव्याची ज्योत आहे ना, त्या जिथं ज्योत असते, जिथं पेटवल्या जाते, त्याच्यापासून निघताना जी शिखा आहे, वरची शिखा, ती आता निघून गेली आणि खालून नवीन दुसरी येते. प्रत्येक क्षणाला नवीन दुसरी येते. तसं किती वेळा उठतो रे? कशामुळे उठतो? हा, लय कसनूच होते काय तुला? काय सांगत होतो? लक्षात येते नाही? जी खालून निघाली बुडातून, ती आता निघाली, ती वर जाणार, निघून जाणार आणि पुन्हा खालून दुसरी येणार प्रत्येक क्षणाला. हे सगळं तसं हे जगत आहे ना. प्रत्येक तुमचं शरीर सुद्धा तसं त्या सिद्धांतात कधी कधी बसतं. कौमारम यवनम जरा तथा देहांतर प्राप्ती. प्रत्येक क्षणाला हे शरीर सुद्धा प्रत्येक क्षणाला बदलत असतं. थोडं बदलत. आपल्याला वाटत नाही आता मी जे पाळण्यात होतो तर आता मी नाही. पण त्याच्यात एक मोठा प्रॉब्लेम हा आहे की आत्मा हा प्रत्येक वेळेला बदलत राहतो. आताचा आत्मा थोड्या वेळाने नाही, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे आत्मा सुद्धा काय? शरीरासारखाच आहे, क्षणिक आहे, म्हणून ते क्षणिकवाद येतो. आत्मा सुद्धा शरीरासारखाच क्षणिक आहे, तो पण बदलत राहतो. पण असा कधी कधी प्रश्न विचारला जातो, समजा ट्रक चालली, नीट आहे का नाही तर काय कळणार नाही. ट्रक चालली, त्या ट्रकमध्ये ड्रायव्हर आहे. प्रत्येक क्षणाला जर ड्रायव्हर बदलत असेल तर काल घडलेल्या घटना त्या गाडीमध्ये, त्या ट्रकमध्ये काल घडलेली घटना आजच्या ड्रायव्हरला विचारलं तर तो सांगू शकणार नाही. मला माहीत नाही म्हणणार, तो काल दुसरा होता. मी आत्ता आलोय आणि मी थोड्या वेळाने नसणार आहे. पण हा जीव अनेक काळापासून च्या घटना सांगतो. कधी कधी पूर्वजन्मातलं सुद्धा सांगायला सुरू करतो. त्याला ते समूहून याच्यामध्ये नेलं ना, तो कधी कधी ते ह्या जन्मातलं बी डिटेल सांगतो आणि पूर्वीच्या जन्मातलं बी सांगायला सुरू करतो. आणि ज्याचं योगामध्ये समाधी अवस्था प्राप्त केली तो हजारो जन्माचं स्वतःचं आणि दुसऱ्याचं पण सांगू शकतो. त्यामुळं क्षणिकवाद काही लोकांना पटत नाही, किंवा शून्यवाद. पण शून्य जे म्हणतो ना आपण, जर ते असं झिरो असतो, त्यांच्या मताने ते झिरो नाही, वर्णना अतीत आहे एवढंच आहे. याच्यासाठी शून्य म्हटलेलं आहे. जे तत्व आहे म्हणजे त्याचा अर्थ ते सुद्धा इनडायरेक्ट एक तत्व आहे, पण त्याला कुठला आकार नाही, निर्गुण आहे, गुणातीत आहे. आणि निर्गुण आणि निराकार आहे. त्याच्यामुळं शंकराचार्याला काय म्हणतात? प्राचन्नम बुद्धमुच्यते. ती शेवटला फिलॉसॉफी एकसारखीच लागू होती. ते बी म्हणतात ब्रह्म आहे पण कुठला आकार नाही,
थोडा सुद्धा आकार नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. थोडं फिलॉसॉफी केलं की नाही. याच्यात सगळं तात्पर्यामध्ये मध्वाचार्याचं नाव आहे, त्याच्यासाठी मी बोलायला लागलो. बुद्धांचं जैनाचं लक्षात आलं. आत्मे नाना आहेत आणि हे पण नाना आहेत. ईश्वर पण एक ईश्वर हरे कृष्ण. कशामुळे उठून आला तू? कर्मत नव्हतं काय? आहे का? बसला होता चांगला तिकडं. लोक लय घोळ करते तर काय. बहुतेक ह्याला फिलॉसॉफी शून्यवाद. गावताचं काय मूर्खेस काय? शून्यवाद. तो शून्यवाद जो आहे तत्व आहे म्हणतात ते. नागार्जुन म्हणतात तत्व आहे. नागार्जुन त्यांच्या शिष्यापैकीच आहे बुद्धाच्या. पुराण आहे, प्रेमच. त्याच्या मते मी बुद्ध जे बोलतात तेच बोलतोय. फायनल मान साक्षात्कारी होता तो. अर्हत पद प्राप्त केलेला. अर्हत, अर्हत आणि अरिहंत दोन शब्द आहेत. अरिहंत त्याचा अर्थ होतो, जैन लोक म्हणतात अरिहंत, नमो अरिहंत अरब. ज्यांनी शत्रूंना जिंकलंय किंवा संपवलंय त्यांना मी नमस्कार करतो. शत्रू कोणचे? स्वतःचे इंद्रिय. इंद्रियावर ज्यांनी विजय प्राप्त केला आहे त्यांना मी नमस्कार करतो. नमो. तर ज्यांनी शत्रूला मारून टाकले, खतम केले, आणि अर्हत म्हणजे ज्याचे शत्रू संपून गेलेले, हे साक्षात्कार आहे बोलतात. महानिर्वाण. महानिर्वाण पण म्हणतात त्याला, लक्षात ठेवा. बरोबर आहे? अभ्यास केला का तो बुद्धाचा? अर्हत म्हणजे असं पद आहे की आता पुन्हा तिथून कोणी खाली खेचू शकणार नाही किंवा पतित होण्याची शक्यता नाही. मुक्त अवस्था असं बी म्हणू शकतो त्याला, इनडायरेक्ट. पण आत्म्याला मानित नाही, त्यामुळे मुक्तीचा मानण्याचा प्रॉब्लेम भरपूर उत्पन्न होतो. बुद्धांचा एक प्रॉब्लेम आहे की आत्मा मानित नाही, वेद मानित नाहीत आणि देवाला मानित नाही. तीन वस्तू मानित नाही. कशाला नाही मानित? वेद मानित नाही, आत्मा मानित नाही, देव मानित नाही. नास्तिका वेद निंदक. नास्तिक कोणाला म्हणतात? नास्तिक वेद निंदक. वेदाची निंदा करतात त्यांना नास्तिक म्हटलेले. हे मनुस्मृतीमध्ये आहे ना शंकराचार्य. शंकराचार्याने सुद्धा म्हटले आणि मनुस्मृतीमध्ये पण आहे. नीट आहे का? नाही तर कळणारच नाही. तसं मध्वाचार्याचा आपला एक सिद्धांत आहे. 4 आचार्य इथं वैष्णव संप्रदायाचे, निंबार्काचार्य, वल्लभाचार्य किंवा इष्टस्वामी, निंबार्काचार्य, वल्लभाचार्य, मध्वाचार्य आणि रामानुजाचार्य. ते शंकराचार्य विवर्तवादाला मानतात आणि बाकीचे 4 आचार्य परिणामवादाला मानतात. आणि चैतन्य महाप्रभूचा परिणामवादालाच मानतात, परंतु शक्ती परिणाम असं म्हटलेलं आहे. शक्ती परिणाम. बाकीचे आचार्य ब्रह्मपरिणाम मानतात. ब्रह्माचा परिणाम जगत.
दुधाचा परिणाम दही. तसं ब्रह्मापासूनच जगत उत्पन्न झाले, ब्रह्माचाच परिणाम आहे जगत. मग त्या ब्रह्माचा परिणाम मांडल्यामुळं संपूर्ण जगतामध्ये ब्रह्मच आहे असा अर्थ होतो, किंवा ते जगतच ब्रह्म आहे असा अर्थ होतो. पण जगतात कधी कधी नश्वरपणा आहे, नष्ट होणं आहे, उत्पत्ती आहे. ब्रह्मामध्ये हे दोष नाही. मला बाकीचं सांगायचं ते लांबून, ह्याच्यातच फिलॉसॉफीतच अडकलो आपण, आणि पुन्हा ह्याने मध्ये जाऊन बंद केलं. ब्रह्माला सांगण्यासाठी शंकराचार्यांनी वेदामध्ये अजातवाद सांगितलेला आहे. अजातवाद, अजातवादाचा अर्थ आहे की जगत हे नाहीच आहे, हा विषय नाही, जगफिक नाही, निवळ ब्रह्म आहे, केवळ ब्रह्म आहे, जग हा विषय नाही. वांजेची या पुत्रा कैसी जन्मपत्रिका, वांजेची या लेखा कैसी जन्मपत्रिका. वांजेला कुठं मुलगाच नसतो, त्याच्यामुळे त्याचा विषय जन्मपत्रिका काढण्याचा काय प्रश्नच येत नाही. तसं जे जगत नाहीच, अगा जे झालेचे नाही, जे झालेलंच नाही त्याच्याबद्दल विचार करायचा काय कर. परंतु सर्वसाधारण 90% समाज हे मानतो की जगत आहे, झाडं आहेत, झुडपं आहे, रेल्वे स्टेशन आहे, पंढरपूर आहे, नदी आहे, हे आहे ना, दिसतंय ना. मग आणि हे काही एकच दिवस दिसत नाही, वर्षानुवर्ष दिसतं. हां, स्वप्नातल्या वस्तू कायम दिसत नसतात, जागा झालं की संपलं. पण हे तर रोजचे रोज दिसतं, नाही कसं म्हणायचं. मग त्यांनी म्हणले व्यवहार दृष्टिकोन, 3 सत्ता मानल्या. व्यवहार दृष्टिकोन म्हणजे व्यवहारी सत्तेमध्ये जगत सत्य आहे, आणि प्रतिभाषिक सत्ता आणि एक आध्यात्मिक सत्ता. आध्यात्मिक सत्तेच्या लेवलला तुम्ही गेला ते जगत नाहीच, एकच ब्रह्म आहे. ज्या अर्थी तुम्हाला हे दिसतंय त्याचा अर्थ तुमचा भ्रम आहे, हे सांगण्यासाठी काय विवर्तवाद. भ्रमाला विवर्त म्हणतात, भ्रमाला विवर्त म्हणतात. विवर्त म्हणजे भ्रम. तुम्हाला नाही ती वस्तू दिसायला लागली त्याचा अर्थ तुमचा भ्रम आहे, अज्ञान आहे. त्याच्यासाठी 3 उदाहरणं फ्रेमच दिलेत आहे ते वेदांतामध्ये. रजू सर्प, सुप्ती रजत, स्थानपुरुष. यांनी समजवलं जातं ही गोष्ट नाही पण दिसती. जसं दूर या अंधारात पडली, पण ते अज्ञानी माणसाला किंवा टॉर्च वगैरे प्रकाश नसणाऱ्या माणसाला ती साप वाटतो. सापाचं अज्ञान जोपर्यंत जात नाही, त्या दोरीवरच्या सापाचं अज्ञान जोपर्यंत, तोपर्यंत दुःख देतो, तो आरडतो, माणूस ओरडतो, हे इकडे अरे बाबा हो साप आहे. पण एखादा बॅटरी घेऊन आला तर काय होणार, दोरी. पण वैष्णव आचार्य म्हणतात दोरी आणि साप ही दोन्ही उदाहरणं जगतातली आहेत. पण तुम्ही पहिल्यांदा जगत मिथ्या सांगितलेलं आहे. धर्मराज प्रभू जगत पहिल्यांदा मिथ्या सांगितलं, मग दोरीन साप कुठून आले, सुप्ती रजत स्थानपुरुष कुठून आला. हां, जगत नाहीच आहे म्हणल्यानंतर ह्या वस्तू कुठून येते. या जगतातल्या वस्तू येतात. नाही म्हणले अज्ञान. अज्ञान कुठून आलं, हे असं ज्ञान असं समजून सांगितल्यासारखं होतं. त्याचं वैष्णवाचार्यांचं असं मत आहे की ज्या घराला आग लागली तिथं पाणी न वतता दुसऱ्या घरावर जाऊन पाणी वतणं. जिथून संशय उत्पन्न होतो तिथं त्याचं प्रश्नाचं उत्तर न देता दुसरीकडे द्यायला लागले. दोरीन सर्प. हां, ब्रह्मामध्ये अज्ञान उत्पन्न किंवा ब्रह्मामध्ये जगत उत्पन्न होणं कसं काय. ब्रह्म अज्ञान स्वरूप आहे का. अज्ञान ज्ञान स्वरूप ब्रह्म आहे, त्याच्यात अज्ञान कसं येईल. हां, ब्रह्मामध्ये अज्ञान कसं. ब्रह्मापासून अज्ञान नाही उत्पन्न होऊ शकत. बघा तुम्हाला कळते का नाही, कुणाला ठेव. तर
सांगायचं तात्पर्य हे आहे की त्या प्रसंगात मध्वाचार्य पण परिणामवादाला मानतात. परिणामवाद म्हणजे जगत ब्रह्माचा परिणाम आहे. पण चैतन्य महाप्रभूंनी तसं न मानता शक्ती परिणाम. शक्ती म्हणजे ब्रह्माच्या 3 प्रकारच्या शक्ती, अंतरंगा, बहिरंगा, तटस्थ आहे का नाही. बहिरंगा शक्तीपासून जगत, त्याचा अर्थ बहिरंग शक्तीचा परिणाम होईल, हे जगताचा अर्थ असा होतो. सांगू का नको असलं? आहे का वाटतंय? जड पडते. मध्वाचार्याने डायरेक्ट विरोध केला. मध्वाचार्यांनी शंकराचार्याचं पूर्ण खंडन करण्यासाठी ते म्हणतात 5 भेद आहेत, हे कधी संपत नाहीत. जड जडाचा भेद, जड जीवाचा भेद, जड चेतनाचा भेद किती झाले? जीवाचा भेद 4 नाही 2-3च झाले. लागला मोजायला कोणकाडी ताळणा मिळ. जड ब्रह्माचा भेद आणि चेतन जीवाचा आणि ब्रह्माचा भेद कायम राहतो. त्याच्यात पुन्हा 3 प्रकारचे भेद आहेत. सजायती, विजयती, स्वगत भेद. सजायती भेद कळला का तुला? कळला? सजायती भेद म्हणजे तो जन्माचा भेद. सजायती आपण एकाच जातीचे आहेत, मानवच आहेत, माणसंच आहेत, कोलान माणूस नाही. लक्षात आलं का? माणसात भेद, एक माणूस दुसऱ्यासारखा नाही, त्याला म्हणायचं सजायती भेद. शिकून घे माझ्याकडे. दातो मित्रन दबा क्या जाओ दंत तृणधारी, तब ये ज्ञान प्राप्त होगा तुमको तुम्हारे अंदर नम्रता नहीं. संतदास क्या साला मूर्ख, वो कौन बैठा था समझ में नहीं आता. इसलिए किसी भी प्रवक्ता को हम हीन भावना से देखते, इसलिए हमको ज्ञान नहीं होता. या तो फिर बोलेंगे ये तो मुझे पहले मालूम ही था बताने के बाद. इसलिए ज्ञान का अभाव. ज्ञान तो बड़ी नम्रता से लेना पड़ता. काय सांगतो त्याच्या आधी रे राम? सजायती भेद, माणसाचा पण. विजयती माणसाचा आणि बाबळीचा भेद, माणसाचा म्हशीचा भेद. त्याच्यात त्याला विजयती म्हणजे दुसरी जात आली. पोपटाचा आणि माझा भेद. पण तरी सुद्धा मला पोपट म्हणलं जाऊ शकतं. चावा नवीन पोपट लागला लोटो लोटो बोलाय. आणि पोपटासारखं बोलतो म्हणते. आणि सोगत भेद म्हणजे स्वतःमध्ये भेद. स्वतःमध्ये म्हणजे माझं डोळे आणि नाक बरोबर एकसारखं नाही, आणि नाकन दात किंवा नाकन दात सारखे नाहीत, किंवा बोटन हातन पोट सारखं नाही, डोकन पाय सारखे नाहीत. देख मेरा ज्ञान धनु, अभी तुमको इसी समय शरण आना पड़ेगा मेरे. याला म्हणतात सोगत भेद विजय. सजायती विजयती हे भेदानी रहित अद्वितीय भगवंताला म्हणतात. वदंती तत्वविदस्तत्वम यच ज्ञानम अद्वयम. अद्वैत तत्व सोगत भेद, विजयती भेद आणि सजायती भेदाला भेद त्याच्यात नाही. ते ब्रह्मा, ते भगवान. कारण त्याच्यासाठी म्हणले अंगानी यस्य सकल इंद्रिय. नीट ऐका, नाही तर काही कळणार नाही. गुरु पाहिजे तुम्हाला. आता योग्य सत्पुरुषाची गरज आहे माझ्यासारख्या. काय सांगत होतो? अंगानी यस्य. कुठलंही अंग, कुठलंही कार्य करतं म्हणजे पायाचं काम डोळे करतात भगवंताच्या. भगवंत लक्षात घ्या. बिना पद चले सुनई बिनो काना.
पाय नसले तरी चालू शकतात आणि हात नसले तरी सारे कामं करू शकतात. उपनिषेधात पण आहे असं. लक्षात येते का? मी हे सांगत होतो एक मेवा द्वितीय ब्रह्म, अद्वितीय, त्यांच्यासारखा तेच. मध्वाचार्याने सांगितलं 5 भेद आत्यंतिक आहेत. हे ह्या श्लोकात हे सांगण्याचं तात्पर्य आहे की याच्यामधले ते श्लोक कुठे आहे रे ते, हे मला कुठं हे श्लोक पण ठेवीत नाही जवळ. समस सर्वभूत सम ह्या शब्दाचा अर्थ सर्व ठिकाणी परमात्मा पाहण्यासारखा लावल्या जाऊ नये म्हणून तसा अर्थ घेतलेला आहे मध्वाचार्याचा. हे सांगण्याचं तात्पर्य की मध्वाचार्य हे 5 भेद आत्यंतिक मानतात आणि त्यांनी हे मानलेलं आहे की जीव हा कधीच ब्रह्म होऊ शकत नाही, ते सावीची मुक्ती प्राप्त करू नाही तर काही बी करू. किती भेद आहेत? 5. जीव जीवाचा भेद म्हणजे मी तू एक नाही जीव, तुझं मत व्हायलंच आहे. आणि म्हैसन मी एक नाही, ते जीवच आहे. मुंगीन मी एक नाही. आलं काय प्रत्येक सेपरेट आहे राम्या. तसं जड आणि प्रत्येक जीवाचा भेद, तसं जड जडाचा भेद. एक दगड दुसऱ्या दगडासारखा नाही. बाला एक पाहिला तर एवढूसा, एक पाहिला तर भला मोठा, आणि एक पाहिलं तर ती किरेंनी सुद्धा उचलायचं नाही. डोंगरात मोठे मोठे दगड बाली असतात. आणि काय का नाही भेद, जडाचा सुद्धा भेद. एक पर्वत दुसऱ्या पर्वतासारखा नाही. हिमालयासारखं हे बारकेले चिल्लेर पर्वत आहेत का भंडारी आणि भामचंद्र? नाही, निरनिराळ आहे ते. जडजडच भेद आहे का नाही? जडाचा भेद, जीव जीवाचा भेद. आणि जीव चेतन आहे आणि जड ते जड आहे, त्याचा बी भेद. आणि ब्रह्माशी ह्या दोघाचा बी भेद आहे. जीवाचा आणि ब्रह्माचा भेद आहे. जीव ते जीव, कुठं जीवन, कुठं अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान, हा भेद. कुठं भगवंतानी गोवर्धन पर्वत 7 दिवस उचलला, मला 7 किलो बोजा सुद्धा 7 दिवस उचलून उभा राहणार नाही, आहे का नाही भेद? तरी सुद्धा तेव्हा तुम्ही आम्ही ब्रह्मा आहोत असं प्रवचन करतात लोक. तुम्ही सुद्धा देवच आहेत असे भारतात 90% प्रवचन होतात. आपण सर्व देव आहोत. बरोबर आहे का नाही? मध्वाचार्याने सांगितलं हे देव चुकीचं आहे संपूर्ण, कधीच होऊ शकत नाही. हा 5 भेद कधी मिटत? त्याचं अजून एक कारण आहे, दास्य भक्ती. अजून एक कारण आहे दास्य भक्ती. प्रत्येक आचार्याला कोणाचा ना कोणाचा अवतार मानलेला आहे, कोणाचा ना कोणा. रामानुजाचार्याला लक्ष्मणाचा अवतार. ते तुझ्या पाठीमागचं तुझं काय नाव? गोप का काय? हे समजाय कठीण पडायला. आणि मध्वाचार्याला कोणाचा अवतार मानलंय? हनुमान. त्यांची भक्ती कोणची? दास्य भक्तीत शंकराचार्याची फिलॉसॉफी जर मांडली तर भक्तीची हत्या होणार. कारण तो जीव काय समजतो? अहम ब्रह्मस, मीच ब्रह्म आहे. त्यामुळे दंडवत कोणापुढे करायचं? कशाला करायचं? भगवान कोणी दुसरं माझ्यापेक्षा. भक्ती संपून जाणार, नष्ट होणार. मायावादी भाष्य सुनीले भक्ती नष्ट होऊन जाते. पण हे हनुमानजीचे अवतार असल्यामुळं ही भक्तीला कुठलाही बाधा येऊ नये. हे काय 5 भेद मानले आत्यंतिक. आत्यंतिक त्याला पुन्हा म्हणायचं. 5 निवळ भेद असं नाही म्हटलं. आत्यंतिक भेद हे न मिटणारे कधीच. तो जीव तो जीवच आणि देव तो देवच राहणार हमेशा. एवढंच आहे की जीव मुक्त होऊन भगवंताची सेवा करू शकतो. टाईम संपून गेलाय. मला बरंच सांगायचं होतं. कसं सांगायचं आता? मी हे लोकांपर्यंतच आलो नाही मी उत्तम भागवताच्या.
मी काय करू, मी काय करावं, सांगा प्रभुपाद, मी काय करावं. पण तो झोपू नको. थोडं जास्ती वाढवलं तर प्रभूजी, कारण 10 मिनटं जास्ती झाले. अजून थोडं. श्लोक तर काय आता सांगता येणार नाही. या श्लोकातल्या एका पदासाठीच मध्वाचार्याचं उदाहरण मी सांगितलं. पूर्ण श्लोक नाही सांगता येणार, पण बाकीचं थोडं थोडं सांगू शकतो. भक्तिविनोद ठाकूराचं पहिलं 2 मिनिटात सांग. जगन्नाथपुरीला होते आणि जज होते, कोर्टाचे जज होते. कोर्टाचे जज होते ना, मॅजिस्ट्रेट. पुढं मला वाटतं ह्याच्यातच ते कोणचं गोदरुनदीप का काय नवदीप, त्यांचं एक आजोबा का काय म्हणतात ते बी योगी होते. आजोबाच ना, इथून हे केलं होतं, ब्रह्मारंध्रामधून आत्मा काढला होता ते आजोबा त्यांचे. योग्याचा नियम आहे की आत्मा इथून निघला पाहिजे आणि आवाज झाला पाहिजे फट, आणि इथं छिद्र पाडून आत्मा गेले त्याला म्हणायचं तो मुक्त झाला, योगी सक्सेस झाला तो योगामध्ये. भक्ताला तसं नाही, आत्मा कुठून काढायचं आणि काय करायचं. कुठून काढाय. मुलं काहीतरी 13 का काय मुलं होती म्हणतात. आणि विमल प्रसाद म्हणजे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज, विमला देवीचा प्रसाद मानला जातो. गोद्रुमदीप आहे ती, त्यांचं घर आहे तिथे. अतिविशिष्ट व्यक्तीसाठी पूर्वीचे सरकार सुद्धा सुविधा देत होतं. हे अतिविशिष्ट व्यक्ती होते म्हणून त्यांच्या दारापासून रेल्वे नेली, जायला कोर्टात जायला, ह्याला पुन्हा यायला माघारी. सकाळी ट्रेन यायची आणि घेऊन जायची, एकट्यासाठी ट्रेन. सगळे घरातले भक्त होते. घरी आलं की त्यांना वाटायचं मी वृंदावनमध्ये आलोय. सगळ्याच्या हातात माळा, 12 तिलक, 12 तिलक, ऊर्ध्वपुंड्र, त्रिपुंड्र आणि ऊर्ध्वपुंड्र असतं. त्रिपुंड्र म्हणजे आडवा, पुंड्र म्हणजे काय, पुंड्र म्हणजे काय, अरे पुंड्र बोटाला म्हणतात. असं लावलं जातं किंवा असं बोटाने लावलं त्याला पुंड्र म्हणतात. ऊर्ध्वपुंड्र नीट ऐकायचा. काही माहिती नाही, भीती नाही, पण शहाणपणा तर माझ्या पुढे जास्ती करतात. माहितीचा पता नाही, पण संतदास कायला शहाणा गेला का, आम्ही त्याच्यापेक्षा हुशार. पुंड्र म्हणजे बोट, अंगुलीने असं लावलं जातं त्याला ऊर्ध्वपुंड्र किंवा असं त्रिपुंड्र म्हणतात. त्याच्यात सुद्धा रहस्य आहे. शंकराचं आणि भगवान विष्णूचं इतकं प्रेम आहे म्हणून भांडण करू नका म्हणतात. इतकं प्रेम आहे. तो शैव आहे, तो महादेवाचा भक्त आहे, गांजाडू ना आम्ही वैष्णव आहे असं म्हणू नका. म्हणून हे त्यांनी सांगितलं, पुरीच्या शंकराचार्यांनी सांगितलं. त्रिपुंड्र म्हणजे काय, शंकरांनी सांगितलं की शिव हे भगवान विष्णूचं जे चिन्ह आहे धनुष्य, ते मी असं आम्ही त्यांचं प्रेम हे दाखवण्यासाठी आम्ही त्यांचं चिन्ह धारण करतो. कशाचं चिन्ह, धनुष्याचं. आणि स्त्री संप्रदायाचे वगैरे आणि आपल्यात सुद्धा श्यामानंद प्रभूचे वगैरे लोक आहेत ना, असा गण लावून मध्ये काय लावतात, स्त्री लावतात. त्यामुळे 3 रेखा होतात. किती, दोन्ही साईडच्या 2 मध्ये लाल. हे रामानुजाचार्य वगैरे सगळे तसेच लावतात ना. त्याचा अर्थ आहे की आम्ही शंकरावर प्रेम एवढं करतो की त्यांचं त्रिशूळचं चिन्ह आम्ही धारण करतो. समजलं का, त्रिशूळचं चिन्ह. तर हे सगळं त्या घरात वातावरण होतं. विशेष म्हणजे त्यांचं कार्य भक्तिविनोद ठाकूर महाराज, केदारनाथ दत्त नाव होतं. काय,
केदारनाथ दत्त. आणि त्यांची इच्छा होती, नवदीप झाल्यामुळं हे नवदीप कुठे ह्याचाच कोणाला चैतन्य महाप्रभूचा जन्म कुठे झालाय कोणाला थांगपत्ता राहिला नव्हता. गंगाच्या प्रवाह बदलण्यामुळं जन्मस्थान महाप्रभूंनी जिथं अवतार झाला ते स्थान कुठे हे सांगणं कुठल्याही त्या काळातल्या वैष्णवाला लुप्त झालतं. जगन्नाथ दास बाबाजी हे त्या काळातले त्रिकालदर्शी आणि महान सिद्ध पुरुष होते. तेही गोष्ट सांगू शकत होते. त्यांना घेऊन आले पण ते चालू शकत नव्हते. 140 वर्षाचं वय होतं. 140. किती? आपले वय आता 60च्या आतच. पुण्यतिथी. कारण 2 कारणामुळं आपलं वय कमी व्हायला लागलंय. लक्षात ठेवा, 2 कारणामुळं. असं सांगितलंय शास्त्रामध्ये, शिवजीचा काळ सकाळी आणि संध्याकाळी असतो. शिवजी आपल्या गणासहित फिरायला निघतात. सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9-10 वाजेपर्यंत शिवजीचा काळ असतो. त्या काळात जो माणूस झोपतो संध्याकाळच्या टायमाला त्याच्या बोकंडी भूत बसतात. कारण तो शिवजीचा काळ आहे. शिवजीचं गण म्हणजे सगळं भूतप्रेत. आणि हे शिवजींनी जर पाहिलं की हा माणूस ह्या टायमाला झोपलेला आहे, त्याचं आयुष्य कमी करतात. सकाळी 3च्या पुढं राम विशेष करून तुला सांगतो, 3च्या पुढं सकाळी 3 ब्रह्ममुहूर्तात सकाळी 7-8 वाजेपर्यंत जो झोपतो, भजन करीत नाही, त्याचं शिवजी आयुष्य कट करतात. आपण भजन कमी करतो म्हणजे आपलं 60 वरच आयुष्य आणले शिवजीने. 100 वर्षाची गिनती. जगन्नाथ बाबाजी 24 तास भजन करीत होते म्हणून 140 वर्ष वय. पण चालता येत नव्हतं. त्यांचा एक बिहारी दास नावाचा ब्रजवासी शिष्य होता. नीट आहे का? बिहारी दास नावाचा ब्रजवासी शिष्य होता. जगन्नाथ दास बाबाजींना त्या झापामध्ये किंवा टोकरीमध्ये असा घालून उचलून घेऊन चालायचा. शरीर स्थूल होतं. शरीर भयंकर स्थूल होतं माझ्यापेक्षा. धर्मराज प्रभू माझ्यापेक्षा सुद्धा स्थूल शरीर होतं. परंतु माझी झाड बिहारीदास दुबळा पातला. पण टोकरीत उचलून घेतलं ना, फुलासारखं वाटायचे. फुलासारखं. बिहारीदास आजारी पडलं होते एकदा. आजारी पडलं आणि डॉक्टरने कलकत्त्याचे डॉक्टर मागवले. कारण जगन्नाथदास बाबाजीच्या सेवेत दुसरं कोणी नव्हतं. नवदीपमध्ये राहत होते त्यावेळेस जगन्नाथदास बाबा शेवटला एका झाडाखाली राहायला सुरू केलं. तर आश्रम फेश्रम कुणाच्या आश्रमात जाणार नाही म्हणून वृंदावनवरून येऊन. मग सेवेला कोण? हा माणूस त्यांची अगदी पूर्ण सेवा. गुरुगत प्राण. गुरुसाठी आपला प्राण देण्यासारखा. म्हणले मग ती सेवा इतकी करतो म्हणल्यानंतर ते डॉक्टर पाहिजे. डॉक्टर आणले कलकत्त्यात. त्यांनी सांगितलं आजचीच रात बिहारी जगणार. 8 दिवस झोपून आता कोण? बिहारी. आणि खायला ह्यांना कोणी बनवू शकत नव्हतं. काही नव्हतं. ह्यांना तोंड धुवायचं काहीच दिसत नव्हतं. काय नव्हतं. सगळं तोच करायचा. डॉक्टरनी जबाब दिला आजचीच रात्र. त्याचा अर्थ हे आहे की बिहारी झोपून असल्यामुळेच 8 दिवस जगन्नाथदास बाबाजीला बी पाणी नव्हतं. आणि आज रात्री निघून जाणार. जगन्नाथदास बाबाजी त्याच्या उशाला बसले काठी घेऊन आणि जप करीत आणि म्हणले कौन ले जाता है बिहारी देखता हूं मैं तेरे को, मैंने क्या भजन नहीं किया. आणि ते टळीन बिहारी उठून बसला आणि ह्यो काय म्हणतोय, गुरु महाराज बाबाजी मला भूक लागली. ह्यो बी 8 दिवसाचा उपास. काहीतरी मोहन भोग आणून थोडासा बनवून आता ह्यांना दिसाना निसाना कसं तरी बनवून आणलं. त्यांनी बिहारीने खाल्लं आणि म्हणले बिहारी
तुला कोण मारतोय मी बघतो, आणि तू आता कर आंघोळ करून, 8 दिवस मला पाणी नाही रे बिहारी, हाँ दूसरे का खाना मुझे अच्छा नहीं लगता, हाँ तेरे हाथ का खाना मुझे अच्छा लगता है, तुम मेरे को कुछ खिचड़ी फिचड़ी बना दो. तर त्या जगन्नाथदास बाबाजीला केदारनाथ दत्त भक्तिविनोद ठाकूर महाराजांनी आणि त्यांच्यासाठी काही रूम काढून दिले होते, डोनेशन कलेक्ट करून. बरोबर आहे. भक्तिविनोद ठाकूर महाराजांनी पैसे कलेक्शन करून, त्यांचा थोडा प्रभाव होता जज आहेत म्हणून, मग त्यांना लोक द्यायचे. आता आमच्यासारखं केलं ना पैसे मागाय, कारण मी जज नाही, शाळाच नाही, फंटोस. पैसे उकळायला लागला, काम करा आम्हाला म्हणतात, काम करा, लागले पैसे मागायला, काम करून पोट भरा. आता हे प्रभूजी मला म्हणले आपको भी कलेक्शन करना पड़ेगा. मेरा तो कोई प्रभाव नहीं, मंदिर बनने वाला है. तो प्रहलाद प्रभु बोले, प्रभु आपको भी एक ईट का कुछ मेरे को ये दे दिया उन्होंने, ईट. तो जगन्नाथ दास बाबा जी के लिए कुछ कमरा बनाने के लिए उन्होंने क्या किया, मी हिंदी बोलतो का मराठी, जी केलं ते डोनेशन, दान गोळा करून काही खोल्या बांधून दिले तिथं. पण हे झाडाखालीच राहायचे. आणि त्यांना घेऊन एक दिवस आले, बोलले आम्हाला हे करून द्या की चैतन्य महाप्रभूचा जन्म कुठं झालाय आम्हाला काही माहीत नाही. हे बिहारीने काय केलं, डोक्यावर घेतलं आणि गेले तिकडं मायापूरमध्ये. आत्ताचं जे जन्मस्थान आहे ना, प्रसिद्ध जन्मस्थान, तिथं काहीतरी तुळशी उगवलेल्या होत्या, तिथं गेले. आता हा बिहारी माझ्यापेक्षा उच्च, नीट आहे का, बिहारी माझ्यापेक्षा उंच आहे, आणि त्याच्यावर बसलेले जगन्नाथदास बाबाजी. तिथे स्थान आल्याबरोबर तिथून उडी आणली खाली डायरेक्ट, आणि नाचायला लागले. ज्यांना चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, थाय नाचायला लागले. 5-5 फूट उड्या आणून याच ठिकाणी महाप्रभूचा जन्म झाला. मी ऐकले की शेवटला भक्तिविनोद ठाकूर महाराजांनी विरक्त वेश घेतला होता. त्याचा अर्थ आहे की आता मी कुठलं काही बघणार नाही, फक्त काय करणार आहे, आता जे आतापर्यंत जे भरपूर ग्रंथ लिहिले, हे सगळं इंग्लिशमध्ये ग्रंथ लिहिले. मला वाटतं इंग्लिश रायटर पहिले असतील ते भारतातले आध्यात्मिक ग्रंथ लिहिणार. आणि आता म्हणले मी काय करेन, आता विरक्त वेश घेतल्यामुळं लिहिणं नाही, काही नाही, फक्त एक सूत्री कार्यक्रम, हरे कृष्ण हरे कृष्ण. चरित्र मोठे तुम्हाला सगळ्याला माहिती बी, पण टाईम संपल्यामुळं गदाधर पंडित यांनी फार वेळा धोका खाल्लेला आहे. 1-2 वेळा तर खूपच धोका खाल्ला. चैतन्य महाप्रभू वळखायला त्यांनी खूप धोका खाल्ला. आणि दुसरा पुंडरीक विद्यानिधीला वळखायला बी धोका खाल्ला, आणि त्यांनाच गुरु करून घेतलं पुंडरीक विद्यानिधीला. चैतन्य महाप्रभू पुंडरीक विद्यार्थी तिथे नव्हते राहत, दुसरं बी त्यांचं गाव होतं, तिकडं राहत होते. तिकडं मोठी प्रॉब्लेम, आणि इकडे एक घर होतं नवदीपमध्ये, दोन्हीकडे राहायचे. हे पण अद्वैताचार्य पण शांतीपूरला तिथं. आणि हे मुकुंद दत्त आणि ते पुंडरीक विद्यानी एकाच गावचे होते. इकडं ऐक रे माझ्याकडे, 2 मिनटात सांगतो. लंबी चौड़ी कथा तर मैं बता ही नहीं सकता. मुकुंद दत्त गायक होते ना, मुकुंद. आरतीमध्ये कोणाचं नाव आहे, मुकुंदच आहे ना. वासु गोस आदी गायक, हे गायक होते, खूप सुंदर गायचे, महाप्रभूला खुश करण्यासारखं गायचे. आपण जास्ती करून गाणं आपलं म्हणजे माताची खुश कशा होते ना हे स्वभाव असतं. नका का आपला काही त्यांच्याशी संबंध नसाना, आम्ही ब्रह्मचारी आहोत म्हणे नका, पण खुश त्यांनाच करण्याचं ट्राय असतं. म्हणजे तुमचं नाही, माझं सांगते, माझं तर वय झालेलं वय.
महाप्रभू कसे खुश होतील, महाप्रभू त्यांच्यावर प्रसन्न, इतकं सुंदर आहे. तर चैतन्य महाप्रभू लहानपणी निमाई पंडित असल्या कारणाने जेवढे वैष्णव दिसते त्यांना त्रास द्यायचे, पकड के शास्त्रार्थ के लिए तयार हो जाते थे. जसं आता इस्कॉनचे बघतायत ना, वारकरी दिसला, कुणी मायावादी संन्यास दिसला की लगेच तुटून पडणार, नका का काही आहे ना तुटून. तसं निमाई पंडित त्याच काळातली जी फार वैष्णव नव्हती, तिथं गोंधळी जास्ती होते. गोंधळी आराधीन गोंधळी तिथं जास्ती होते. देवीचं जागरण करणारे, त्याचा अर्थ गोंधळी मराठी शब्द आहे, देवीचा जागरण करणारे लोक तिकडे होते, वैष्णव नव्हते कुणी. पंडित फार होते, अगदी सूर्य उदय सुद्धा शास्त्रानुसार मानणारे होते. सूर्य उगवल्याला मानित नव्हते, शास्त्राने किती टायमात उगवणार आहे हे सांगितलं त्या हिशोबावर मानित होते. पण भागवतन भक्तीचा थांग पत्ता नव्हता, कळलं का. आणि ही 2-4च वैष्णव शिल्लक होती, मुरारी गुप्त, गदाधर पंडित, श्रीवास अद्वैताचार्य यांची सभा असायची. अद्वैताचार्य सभेत एक कथा वगैरे व्हायची. अद्वैताचार्याला वाटायचं की सगळं बहिरंग जे काही सगळं मूर्ख लोक आहेत, मी अवतार घ्यायला लावीन, हुंकार करायचे आणि तुळशीपत्र अर्पण करायचे, गंगाजल भगवंताला. भगवंताला ह्या जगात मी अवतरित करीन, त्यांनीच अवतरित केलं. आणि तिथं ती कथा चालायची. आणि आधीच पंडित लोक ह्या भक्त मंडळीच्या विरोधात होते, गंध लावलेला, आणि त्यांना पाहिलं की टोकर फिरायचं लोकांचं, सगळे चिडवायचे. आता जसं आपण आलं अलीकडे नाही का, शेंडी, हे लोक शेंडी धरतात, मला सुद्धा शेंडी धरते, हे काय महाराज म्हणलं डिसांटीना. आणि कधी कधी तर एक बाईने सांगितलं, पोराला सांगत होती, ए कारट्या रडू नको, तेव्हा बाबा तुला खाऊन टाकीन. बाईला म्हणलं बाबा खाऊन टाकीन, मी चहा कॉफी सुद्धा घेत नाही, कांदा पोरं खाईन. हा काय बोलण्याची. एक बाई रेल्वे स्टेशनला मला पाहिलं आणि लहान लेकराला म्हणते, गप गप रडू नको, बाबा घेऊन जाईल. उपयोग फार करून घेतात आमचा. काय सांगायचे, एका माणसाने मला फोटो मागितला, मला वाटलं श्रद्धावान दिसतो, निष्ठावान आहे, मेरे प्रति उसकी निष्ठा बहुत निष्ठावान. मी म्हणलं देवाचा फोटो देऊ का, गोरनेतायचा. नाही नाही, देवतांचे फोटो आमच्या घरी भरपूर आहेत, तुमचा फोटो. मी म्हणलं अतिशय निष्ठावान आहे कि खरे संतदास, मान गए तुम, साधु हो गए ना, तुम्हारे जीवन का चीज हो गए. एक ना एक तुमको निष्ठा, तुम्हारे फोटो के प्रति निष्ठा है उसके. मैं बोला फोटो, देवताओं के फोटो है, मेरा फोटो क्यों ले जाना चाहते. नाही, लहान मुलं आहेत ना, रडत येतं, आणि रडत येते भीती दाखवण्यासाठी फोटो पाहिजे. काय मूर्खाचं लक्ष, भीती दाखवण्यासाठी. हे बघ बाबा, किती उपयोग होतोय माझा समाजासाठी, जगाच्या कल्याणासंतास. असा उपयोग करतात ना त्या बाया माझ्या फोटोचा, आणि त्याचा काय सांगायची सोय नाही. काय सांगत होतो रे. अरे गाडवा नीट सांग, मी काय करतोय. गोंधळ, ब्राह्मण आणि देवीचे भक्त, हे सगळं चालायचं तिथं. ही 2-4 होती, ह्यांना सगळे चिडवायचे, पण हे बाहेर एखादा तिलक आणून त्याच्यावर तुटून पडायचे. आणि त्याच्यात त्यांना वाटलं ती तरी बरे आहेत पंडित, पण हे निमाई पंडित तो आगा माहिती काय तर. आणि गदाधरन हे मुकुंदन ही तर ना, निमाई पंडित ती काड्या रस्त्याने यायला लागले की ही काड्या रस्त्याने. पण कधी कधी निमाई पंडित हसून म्हणायचे, पळून जाता होय, स्वतःला वैष्णव समजून पळून जाता होय, मी असा वैष्णव बनन
ब्रह्मदेव, शंकर, नारद येऊन माझी आरती करते, माझी पूजा करते. असा वैष्णव बनल. कळलं का? आरतीचं शेवटचं चरण काय आहे? हा, आरती करायला लागले तिथे येऊन, बोललं तसं करून दाखवलं. आलं का लक्षात? तर त्या कारणामुळं गदाधर पंडित आहे ना, ह्यांना बहिरंग समजत होता, म्हणजे धोका खाल्ला. कळलं नाही. ही ज्यांच्यात भेटायलाच तयार होत नसो. नको रे बाबा, निवळ शास्त्राच्या विरोध बोलणारा माणूस आहे, मायावादी आहे, निमाय पंडित, निवळ कुतर्क करणार, भेटायचं ना. पण कोणीतरी सांगितलं गयाहून आल्यापासून बदलले ते फार, रडत येते मोठे मोठे. शुक्लांबर ब्रह्मचारीच्या घरी काहीतरी सांगणार आहेत म्हणले. शुक्लांबर ब्रह्मचारीच का काहीतरी गुप्त सांगणार आहेत म्हणले तिथं. गदाधर पंडितला विश्वास बसला नाही. खरंच काय सांगणार आहे ते काय. ती गयावर जाणं ही सगळी कथा खूप मोठी. मी 15 दिवस सांगत असतो चैतन्य चरितामृत, चैतन्य भागवत, त्याच्यात हे डिटेल सांग. आता काय माझा टाईमच संपला, मी उगा माझ्याने सांगायला लागलो. गया यात्रा उगा कटिवली, तात्काळ सांगितलं, गयावर माघारी आलेलंच दिलं सांगून डायरेक्ट. आणि तिथं सांगणार रडायला लागलेत म्हणून. आणि ह्याला विश्वास बसा नाही, निवाय पंडित रडणार आहे का? कशाचा रडतोय तो? दुसऱ्याला रडवाय बसला, तो रडणारच नाही. पण म्हणले खरं काय आहे ते, शुक्लांबर ब्रह्मचार्याच्या घरात जाऊन गुप्त कोनाड्यात जाऊन लपून बसले की खरंच रडतंय का, वास्तविक रडतंय का? आणि मग दुपारी आले महाप्रभू तिथं सगळे, आणि सांगितलं, काय सांगितलं म्हणे, कनाई नाटशाळाच्या तिथं आलो म्हणे मी, कुमारहाटच्या पुढं. आणि तिथं मला असं रूप दिसलं, काय बोलता येईना त्यांना, मोठ्याने रडायला लागले. आणि हुंदके देऊन डोळ्यातून पिचकाऱ्या. आणि हे गदाधर पंडितला ते खरं हृदयातलं रडणं लक्षात आलो. आणि दुसऱ्या साईडला लांब होते ते, दूर लपून बसले होते. त्यांना राहवलं नाही. तो भाव त्यांच्यात काय झाला, संचारी भाव संचारला, आणि ते मोठ्याने तिकडं रडायला लागले की हे निमाय पंडित खरोखर बदलले. ते पहिल्यासारखं तार्किक निमाय पंडित नाही राहिले, खरोखर बदलले. आणि तिथून पुढे कायमच संघ राहायला लागले, कायम संघ. सचे माता खूप पसंत करायची त्यांना, कारण सचे मातेच्या घरी सुद्धा हे भाव उभं व्हायचे, रडायचे, अंग टाकून द्यायचे, ज्वरात अंग आपटायचे, आणि कंट्रोल कोणाला होत नव्हते. उलट सची माता ते घाबरून जायचे, विष्णुप्रिया घाबरून जायचे. परंतु गदाधर पंडितला भ्यायचे महाप्रभू. गदाधर पंडित त्यांना कवटाळून धरायचे, असे जाम शांत व्हा म्हणायचे, ते गप राहायचे. पण मला लक्षात आलं, म्हणलं आता कसं गप राहतात, विष्णुप्रियाला बेत नाहीत, कारण ती तुमची खरी बायको नाही, कारण ही राध आहे. गदाधर पंडित राहत आहेत. लक्षात आलं? जसं म्हणेन तसं वाकायचं. खूप सुंदर होते तो कवी. महाप्रभू याला गेले जगन्नाथपुरीला, आणि ह्या महात्म्याने संन्यास घेऊन टाकला, क्षेत्र संन्यास. संन्यास घ्यायचा ना, मोकळा संन्यास घ्यायचा माझ्यासारखा. कुणकडे फिरताय बोंबलत, तसं नाही, क्षेत्र संन्यास. आणि महाप्रभू म्हणले आता मला वृंदावनला जायचंय, आणि मी बंगालमधून मातृभूमीचं दर्शन करून मी ह्याला जाणार आहे. कुठं? वृंदावनला. ह्याला पण जाणार आहे, कनाई नाटशाळा. आणि ते
तिकडं अजून कोण, रामकेले गाव, तिथं अजून दोन गडीत त्यांचे, सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी, दबीर खास साकार मल्लिक, बादशाच्या राजधानीपाशी जाणारे. हे कळाल्यानंतर यांचा क्षेत्र संन्यास कुठं गायब झाला पता. म्हणले मला बी यायचे, कारण त्यांच्याशिवाय राहूच शकत नव्हते. महाप्रभू काही बोलले नाही, त्या राजाच्या ह्याच्यापर्यंत राहिले. राजा प्रतापरुद्राने मोठं स्वागत केलं आणि प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं महाप्रभू जातील तिथं तिथं राहण्याचं त्यांचे कुटिया वगैरे फर्स्ट क्लास बनवून द्यायचे. सगळे राजाचे सेवक, त्यांचं राज्य आहे तिथपर्यंत सगळी व्यवस्थाची जिम्मेदारी राजाने घेतली. पण ज्या वेळेस ती कोणची नदी, ती महानदी काय कुठली ती एक नदी, ती वलांडायच्या टायमाला महाप्रभूंनी सांगितलं, गदाधर पंडित क्षेत्र संन्यास घेतलेला आहे, जरा विचार करा. प्रतिज्ञा केलेली क्षेत्र संन्यास, आणि कुठे निघालात? जा जगन्नाथपुरीत राहा माघारी. नाही म्हणले मी नाही राहणार आणि मी जगू शकणार. अरे म्हणले तुम्ही मला काही सांगू नका, तुम्ही माझे गुरु बी नाही, तुमचं ऐकायचं आम्हाला काही कारण नाही. मग आपला मी सची माताच्या दर्शनाला चाललेलो आहे, तुमचा आमचा काही संबंध नाही. यांच्यासाठीच चालले, तुम्ही उलट सांगायला आम्हाला काही शिकू नका, मी येणार आहे, माझ्या पद्धतीने येणार आहे, तुम्ही तुमचं ठरवा, मला क्षेत्र संन्यास नको, काय नको. चैतन्य महाप्रभूने दोन्ही हात गदाधरच्या हातात घेतले आणि डोळ्यातून अश्रुधारा, रडायला लागले, कारण ऐकत नव्हते. मोठ्याने बघतायत ना, देवाचं ऐकत नाही. आमच्यासारख्यालाच गुहार मारतो देव, मोठ्याले बघतो बिलकुल ऐकत. हा दोन्ही हात हातात घेतले आणि रडायला लागले. सांगितलं, गदाधर पंडित जगन्नाथपुरीत जाऊन राहा, वृंदावन वरून मी माघारी येतो, आणि एक शब्द बोलू नको, आता एक शब्द बोलू नका, माझी शपथ आहे तुला. ही वाक्य ऐकल्यानंतर गदाधर पंडित मूर्छित पडले, श्वास बंद झाले. तिथे एक श्लोक वापरलाय, कुस्मादपी कोमलानी वज्रादपी कठोर. महाप्रभू सारख्या मोठ्या मोठ्या महात्म्याचं किंवा भगवंताचं किंवा संतांचं अंतकरण कधी कधी वज्रापेक्षा कठोर असतं आणि कधी कधी फुलापेक्षा सुद्धा कोमल असतं. बरोबर आहे धर्मराज. आणि सार्वभौम भट्टाचार्याची सुद्धा तीच अवस्था झाली होती. गदाधर पंडितची अवस्था जी झाली तीच अवस्था कोणाची झाली? सार्वभौम भट्टाचार्याची. पण महाप्रभूने सांगितलं, सार्वभौम भट्टाचार्य तुम्ही ज्ञानीत, समजदार आहेत, संपूर्ण जिम्मेदारी तुमची गदाधरला सांभाळायची तुमची जिम्मेदारी, त्याला सांभाळा आणि त्याला माघारी न्या. बघा आता यांना रडायला सुद्धा चान्स नाही दिला. बरीच कथा आहे, मी सांगू शकत नाही. वल्लभाचार्य सुद्धा येऊन गदाधर पंडितच्या कुटियावर राहायचे जगन्नाथपुरीत. भरपूर लोकांचं असं मत आहे, पण वल्लभाचार्य संप्रदायाचे महात्मे या गोष्टीला मानित नाहीत की गदाधर पंडितकडून वल्लभाचार्याने दीक्षा घेतली होती. प्रवचन संपलेले. कोणाला काही प्रश्न असला ते सर. हा श्लोक काही संपला नाही. मैं चाहता हूँ कि मेरे को और एक मौका देना चाहिए कल का, कारण श्लोक तसंच राहिलाय. कोई प्रश्न हो तो पूछ ले. कोणालाच नाही. देवाला जो मानित नाही बाकीच्याला मानिन का? शून्य क्षणिकम शून्य सांगितलं सगळं. मगच हे सगळं होऊन गेलेलं आहे. डबल विचारतं कसं काय मानतात आणि काय नाही मानतात सांगून दिलं ना. डबल ते विचारायचं काय कारण? शून्यवाद, शून्य पण ते शून्य, झिरो नाही, शून्य आहे.
सत्ता आहे, पण वर्णनातीत आहे. कुठल्याही भौतिक शब्दात 4 प्रकारच्या कोटी निर्माण केलेल्या आहेत त्यांनी. त्या कोटी माझ्या आता आठवणीत नाही राहिल्या. बुद्धीच्या 4 प्रकारच्या कोटी असतात आणि त्याच्यात वर्णन केलं जातं वस्तूचं. जर त्याच्यात ते बसलं नाही तर ते वर्णनातीत मानलं जातं. नागार्जुनी 4 कोटी पाडलेले आहेत. खूप मोठा पॉवरफुल वाद आहे ते शून्यवाद. त्या 4 बुद्धीच्या 4ही कोटीत जे वर्णन करता येण्यासारखं नाही ते वर्णनाला शून्य म्हणतात. तुम्हाला नाही लक्षात यायचं हे. आणि जर तुम्हाला लय शिकायचं तर 12 वर्ष माझी सेवा करावं लागत, तेव्हा हे सगळं कळण. हे काय एका दिवसात कळतं काय? एका दिवसात ह्या गोष्टी कळत नाहीत. घासावं लागतं, तपस्या करावं, साधना करावं. कोई प्रश्न और? रघु